राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या रोड शो दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रचार रथावरती सवार झाल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीतील रोड शो ज्याचं थेट प्रक्षेपण एबीपी माझावर आपण बघतोय। हेलो ठीक है चालेल आउटपुट पण आपकी बार 400 पारचा नारा लगावण्यात आलेला होता। दिल्लीतील चांदणी चौकामध्ये फडणवीसांचा हा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर दिल्लीमधील चांदणी चौक हा सर्व परिचित आहे। जुने दिल्लीकरही याच ठिकाणी असणार। देवेंद्र फडणवीसांचा दिल्लीतील रोड शो लाईव्ह आपण पाहतोय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। खरं तर सोमेश, महाराष्ट्रामध्ये सगळे टप्पे जे आहेत निवडणुकांचे ते पार पडलेले आहेत आणि त्यानंतर मात्र दिल्लीमध्ये फडणवीसांचा सुरू असलेला रोड शो तोही चांदणी चौक परिसरामधून, काय अधिक माहिती आहे? विशाल, देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीमध्ये चांदणी चौक लोकसभेत भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्यासाठी आलेले आहेत। आपण आपल्या दृश्यांमध्ये पाहू शकतो जे सुधीर खंडेलवाल नावाचे भारतीय जनता पक्षाचे चांदणी चौक लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत, त्यांचा प्रचार करायला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आलेले आहेत। देवेंद्र फडणवीसांना खास आज या ठिकाणी प्रचार केल्यानंतर एका जनसभेला सुद्धा संबोधित करायचे। देवेंद्र फडणवीस एका प्रचार रॅलीला संबोधित करणार दिल्लीमध्ये। आता एकंदरीत 26 तारखेला दिल्लीमध्ये मतदान आहे। 26 तारखेला दिल्लीतील मतदार हे 7 लोकसभा जागांसाठी मतदान करणार आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाची असलेली लढाई आणि त्या लढाईत प्रचार करण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता चांदणी चौक लोकसभेत आलेले आहेत। निश्चितच आहे, मात्र आजचा हा रोड शो जो आयोजित करण्यात आलेला आहे त्या दरम्यान प्रचाराची धुरा त्यांनी त्या ठिकाणी सांभाळल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतंय। किती मोठ्या प्रमाणामध्ये किती काळासाठीचा हा संपूर्ण रोड शो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल? मोठ्या संख्येने लोक आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने लोक हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे लोकसभा उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांचं स्वागत करण्यात। चांदणी चौक विधानसभा लोकसभा ही अतिशय महत्वाची आहे भारतीय जनता पक्षाची नक्कीच, आणि त्यामुळे आज होणाऱ्या प्रचार सभा आणि रोड शो फडणवीसांचा। धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।